एकदा दत्तजयंतीच्या दिवशी मात्र 300 लोकांचे अन्न शिजवले, पण येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंच्या संख्येत दिसत होती. आता येथील मुख्य सेवेकरी फजिती होते की काय या भीतीने स्वामींच्या जवळ आले आणि प्रार्थना करू लागले. महाराज, आज प्रसादास गर्दी फार झाली. 300 मनुष्यापुरतेच अन्न शिजवले आहे. त्यात हे 3-4 हजार यात्रेकरू कसे जेवतील? वरिष्ठ मंडळींनी अशी प्रार्थना करताच स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले, अरे, हा जगदंबेचा टाक आणि कडे घ्या आणि पोळ्यांच्या राशीत टाका. जा, काळजी करू नका. त्यानंतर श्री देशपांडे यांनी स्वामी आज्ञेप्रमाणे देवीचा टाक व कडे पोळ्यांच्या राशीत ठेवले. नंतर मोठ्या थाटाने अंबेची आरती केली. श्रीफळ फोडून अन्नावर तीर्थसिंचन केले व प्रसाद वाटण्यासाठी सुरुवात केली. त्यानंतर आश्चर्य झाले. 300 लोकांच्या प्रसादात 4000 पेक्षा जास्त लोक जेवले. स्वामीरायांची ही कृपा बघून सर्वांचे मन भक्तीच्या भावनेने ओतपोत भरून गेले. तर मंडळी, या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की जिथे स्वामींचे अधिष्ठान असते तिथे कसलीच कमतरता नसते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.